गणेशाय नमः। या पौराणिक कथा मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। फाल्गुन महिन्यातील शेवटचे काही दिवस उरले आहेत। आपण सध्या भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाच्या सुंदर कथा ऐकत आहोत। तर आजची कथा पुढे चालू ठेवूया आणि आजची फाल्गुन मास कथा ऐकूया। चला तर मग आजची कथा सुरू करूया। मागील भागात आपण ऐकले होते की देवी पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेले भगवान शिव प्रकट झाले आणि जेव्हा देवी पार्वती त्यांना म्हणते की या विवाहासाठी तिच्या वडिलांकडून परवानगी मागून घ्या, तेव्हा भगवान शिव तसे करू शकत नाही असे सांगून ध्यानस्थ होतात। त्यानंतर पर्वतराज हिमालय, त्यांची पत्नी मैना आणि इतर सर्व पर्वतासह तेथे येतात। देवी पार्वती त्यांना पाहते व ती उभी राहून सर्वांना अभिवादन करते। मग राजा हिमालय तिला मधुर शब्दात म्हणतात, हे पुण्यदायी साध्वी कन्या, इथे राहून तू काय साध्य केलेस? त्यावर पार्वती देवी म्हणाल्या, हे पिताश्री, मी परम तपश्चर्येने वासनेचा, कामदेवाचा नाश करणाऱ्या महादेवाची पूजा केली आहे। असे महान कार्य जे इतर सर्वांसाठी खूप कठीण होते ते आज पूर्ण झाले आहे। परमेश्वर शिवशंकर प्रसन्न होऊन समाधानी होऊन देवाधिदेव महादेव येथे माझ्या सोबत लग्न करण्यास तयार होते। पण जेव्हा मी म्हणाले की माझ्या वडिलांच्या अनुपस्थितीत तुम्ही यावेळी माझ्या सोबत विवाह कसा करू शकता, त्यासाठी तुम्हाला माझ्या पित्याकडे जाऊन माझी मागणी करावी लागेल। हे ऐकून तेव्हा ते जेथून आले होते तेथे परत गेले। देवी पार्वतीकडून असे ऐकून सद्गुणी हिमालय, राणी मैनावती आणि इतर सर्वजण खूप आनंदित झाले। त्यांनी आपल्या मुलीला सांगितले, आपण आता घरी परतू। त्याच क्षणी सर्वजण एकत्र जमले आणि पार्वती देवी भोवती उभे राहिले। नंतर तिची प्रशंसा स्तुती करू लागले। पर्वतराज हिमालय देवी पार्वतीला आपल्या घरी घेऊन आले। सर्वजण मोठा उत्सव साजरा करू लागले। ढोल वाजू लागले, शंख आणि तुतारी देखील वाजवली गेली। अशा प्रकारे परम तेजस्वी पार्वती देवी तिच्या वडिलांच्या घरी पोहोचल्यानंतर परम उत्कृष्ट तेजाने अधिकच चमकू लागली। अशा प्रकारे घरी आल्यानंतर ती मनातल्या मनात नेहमीच भगवान शिवांचे ध्यान करत असे आणि महान देवता देखील देवी पार्वती बद्दल आदर बाळगत असत। त्यानंतर भगवान शिवाने पाठवलेले महान सप्तर्षी अचानक हिमालयाकडे आले। त्यांना पाहून हिमालय आनंदित झाला। तो लगेच उठला आणि आदरातिथ्याने त्यांचे स्वागत केले। मग मस्तक टेकवून त्याने नम्रपणे विचारले, हे महान ऋषींनो, आपण कसे आला आहात? कृपया तुमच्या आगमनाचे कारण आम्हाला सांगा। महान सप्तर्षीने उत्तर दिले, हे पर्वतराज, आम्हाला भगवान शिवाने पाठवले आहे। आपल्याकडेच आलो आहोत। आपल्या कन्येला पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या कन्येला बोलवा। त्यानंतर हिमालयाने आपली कन्या पार्वतीला बोलावले आणि म्हणाले, हे ऋषीगण, हीच माझी कन्या आहे। परंतु पर्वतराज हिमालय पुढे म्हणाले, मला तुम्हाला एक विशेष गोष्ट विचारायची आहे। शिव महाकाल, जे ऋषीमध्ये सर्वोत्तम, परम संन्यासी आणि कामदेवाचा नाश करणारे आहेत, ज्यांनी कामदेवाचे शरीर जाळून त्याला अनंगात रूपांतरित केले, असे महान भगवान शिव आता विवाहाची इच्छा कशी करू शकतात? जो आपला बहुतेक वेळ दूर राहून एकांतात घालवतो, जो तुमच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे किंवा जो पूर्णपणे गरीब आहे, ज्याला आधार देण्यासाठी कोणीही नाही, ज्याची काहीच आजीविका नाही आणि जो मनस्वी आहे, अशा पुरुषाला मुलगी देणे चांगले मानले जात नाही। जो मूढ आहे, अलिप्त राहतो, स्वार्थी आहे, स्वतःचे स्वतःला महान समजणारा, रोगी, आजारी आणि निष्काळजी असलेल्या पुरुषाला मुलगी देऊ नये। म्हणून हे ऋषी श्रेष्ठ हो, मी माझ्या मुलीला तुमच्याशी काळजीपूर्वक सल्लामसलत केल्यानंतरच भगवान महादेवाला देईन आणि हा माझा सर्वात मोठा निर्णय आहे। हिमालयाचे असे बोलणे ऐकून सप्तऋषी म्हणाले, ज्यांनी उग्र तपश्चर्या केली आहे आणि त्या तपश्चर्येद्वारे भगवान शिवांची आराधना केली आहे, त्या पार्वती देवीवर आज भगवान शिव खूप प्रसन्न आहेत। हे पर्वतराज, देवी पार्वती आणि भगवान शिव यांची महिमा खूप मोठी आहे। हे पर्वतराज, तुला देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या महिमेचे थोडेही ज्ञान नाही, म्हणूनच तू आमचे म्हणणे ऐक आणि आता देवी पार्वती भगवान शिवांना समर्पित कर। सप्तऋषींचे हे शब्द ऐकून गिरिराज हिमालय उत्सुकतेने सर्व पर्वतांना उद्देशून बोलू लागला, हे मेरू,
हे निषाद, हे गंधमादन, हे मंदराचल, हे मैनाक, तुम्ही सर्वांनी कृपया योग्य ती संमती द्या, जेणेकरून याबाबत योग्य तो निर्णय घेता येईल. मग वक्तृत्व कुशल मैना म्हणाली, हे प्रभू, यावेळी आपापसात चर्चा करण्याचा काय फायदा? हे कार्य आधीच पूर्ण झाले होते. जेव्हा ही भाग्यवान मुलगी जन्माला आली तेव्हा तिचा जन्म देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी झाला होता. ती भगवान शिवासाठीच अवतारित झाली आहे आणि म्हणून ती शिवालाच दिली पाहिजे. तिने भगवान रुद्राची कठोर पूजा तपश्चर्या केली आहे आणि रुद्राने तिला आशीर्वाद देऊन सन्मानितही केले आहे. हे महाभागा, पार्वती ही खरे तर सतीच आहे आणि म्हणून तिचा विवाह शिवाशीच झाला पाहिजे. हा विवाह सोहळा आपल्याद्वारे भगवान शिवांच्या उपासनेत एक साधना म्हणून काम करेल. मैनाकडून हे बोलणे ऐकून झाल्यावर हिमालयाला खूप समाधान वाटले. त्यानंतर सप्तऋषींनी पुन्हा परत येऊन भगवान शिव यांना त्यांच्या प्रिय पार्वतीची संपूर्ण कहाणी सांगितली. ऋषी म्हणाले, हे देवेश्वर, राजा हिमालयाने आपली कन्या पार्वती तुम्हाला दिली आहे आणि त्यात काही शंका नाही. आता देवतांना सोबत घेऊन ताबडतोब पार्वतीशी विवाह करण्यासाठी जा. ऋषींचे हे बोलणे ऐकून भगवान शिव म्हणाले, विवाह कसा होईल, कोण उपस्थित राहील आणि कोण सहभागी होईल हे सविस्तरपणे सांगा. मग ऋषींनी हसून भगवान शिवाला सांगितले, हे प्रभू, प्रथम भगवान विष्णूंना बोलावावे लागेल. त्यांच्या सोबत ब्रह्माजी, इंद्र, ऋषी, यक्ष, गंधर्व, नाग, सिद्ध, विद्याधर, किन्नर, अप्सरा आणि इतरांनाही बोलवावे लागेल. ऋषींचे शब्द ऐकून महादेवानी श्री नारद मुनी यांना सांगितले, हे नारद मुनी, लवकर येथून जाऊन भगवान विष्णूंना बोलावून घेऊन या. त्यानंतर ब्रह्मदेव, इंद्र आणि इतर देवांनाही घेऊन या. धार्मिक वृत्तीचे नारद मुनी भगवान शिवांच्या आज्ञेचे पालन करून ताबडतोब वीणा वाजवत भगवान विष्णूंचे प्रिय निवासस्थान असलेल्या वैकुंठाकडे गेले. त्यांनी भगवान विष्णूंना सर्वोच्च सिंहासनावर बसलेले पाहिले, ज्यांच्या सोबत देवी महालक्ष्मी उपस्थित होत्या. त्यांच्या श्री अंगाचे तेज निळ्या कमळासारखे श्यामवर्णी होते. त्यांच्या गळ्यात एक सुंदर वैजंती माळ शोभत होती. सर्वश्रेष्ठ नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेले. भगवान श्रीहरी विष्णूंना प्रणाम करून भगवान शिवांचा संदेश देत मोठ्या आदराने नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, लवकर चला. महादेव विवाहासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याकडून सर्व व्यवस्था पाहणारे तुम्ही एकटेच आहात. नारद मुनीचे असे बोलणे ऐकून श्रीहरी विष्णू, नारद मुनी, इतर देवगण व त्यांचे अनुयायी तत्परतेने महादेवांकडे निघाले. भगवान श्रीहरी विष्णू महान आहेत. ते सर्व योगेश्वराचे स्वामी, महान परमात्मा आहेत. अशा भगवान विष्णूंना येताना पाहून महादेव लगेच आपल्या आसनावरून उठले आणि आनंदाने त्यांना मिठी मारली. आनंदाने भगवान हरी आणि हर दोघेही एकाच आसनावर बसले. त्यांनी एकमेकाचे कुशल मंगल विचारले आणि त्यानंतर भगवान महादेव म्हणाले, हे विष्णू, देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येमुळे मी वश झालो आहे आणि आज मी पार्वती देवीशी विवाह करण्यासाठी बाध्य झालो आहे आणि त्यासाठी हिमालयाच्या घरी जाऊ इच्छितो. यावर चर्चा सुरू असतानाच ब्रह्मदेव, इंद्र आणि इतर देवासह लोकपालासह तेथे पोहोचले. त्याचप्रमाणे सर्व महर्षी, यक्ष, गंधर्व, अप्सरा, राक्षस आणि सर्व पशु पक्षी देखील तेथे आले होते. ते सर्व एकत्र आले आणि भगवान शिव यांना म्हणाले, हे महादेव, विश्वाच्या स्वामी, कृपया आमच्या सोबत हिमालयाच्या घरी चला. तेव्हा भगवान विष्णूने सहमती दर्शवली. हे शंभू, तुम्ही येथेच तुमच्या ग्रहसूत्राच्या विधीनुसार विवाह सोहळा करावा. विवाहासाठी जे विधी आवश्यक आहेत ते सर्व करावे. त्याप्रमाणे महादेवाने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार सर्व काही केले. त्यांनी ज्यांची पूजा शुभ विवाह सोहळ्यात इष्ट आणि आवश्यक आहे त्यांची पूजा केली. ब्रह्माजी सोबत ऋषी कश्यप यांनी 9 ग्रहाची पूजा केली. अत्री, वशिष्ठ, गौतम, भृगु, भागुरी, बृहस्पती, शक्ती, जमदग्नी, पराशर, मार्कंडी, शिलावाक, शून्यबल, अक्षत्रश्रम, अगस्त्य, चवर आणि गुभित हे आणि इतर अनेक महाऋषी श्री शिवांकडे आले. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार त्या सर्वांनी शास्त्रोक्त पद्धतीने सर्व शुभ कार्य करायला सुरुवात केली.
सर्व भूतांनी वेढलेली चंडी देवी सर्वात पुढे चालत होती. त्यांनी आपल्या डोक्यावर सोन्याचा कळस घेतला होता. चंडी देवीच्या मागे भगवान शिवांचे गण चालत होते आणि गणांच्या मागे इंद्र, लोकपाल सारखे देव आणि ऋषी चालत होते. ऋषींच्या मागे भगवान विष्णूंचे अत्यंत तेजस्वी कुमुद इत्यादी अनुयायी होते, ज्यांनी भगवानांच्या असंख्य पैलूंना पटकन आकलन केलेले ते खूप मोहक दिसत होते. भगवान श्रीहरी विष्णू भगवान शिवांसोबत चालत होते. तिन्ही लोकांचे एकमेव रक्षक भगवान विष्णू त्यांच्या वाहन गरुडावर देवी लक्ष्मीसह विराजमान होते. महान ऋषी आणि इतर अनुयायी त्यांच्या हातात सुंदर पंखे घेऊन त्यांना हवा घालत होते. त्यांच्यामध्ये परमदेव भगवान श्रीहरी भव्य दिसत होते. त्याचप्रमाणे भगवान ब्रह्मदेव 4 वेद, 6 वेदांग, आगम, इतिहास आणि पुराणे यांच्यासह त्यांच्या वाहनावर हंसावर विराजमान होते. ब्रह्मा, विष्णू, देवी आणि ऋषींनी वेढलेले भगवान शिवशंकर त्यांच्या वाहनावर नंदीवर स्वार झाले. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या अलंकारांनी सजलेले श्री महादेव सर्व प्रकारच्या अलंकारांनी सजून सर्वोत्तम असलेल्या देवी पार्वती सोबत विवाह करण्यासाठी राजा हिमालयाच्या घरी पोहोचले. त्यानंतर पुढे काय झाले, तसेच विवाह सोहळा कसा संपन्न झाला, हे आपण उद्या या कथा मालिकेच्या पुढील भागात पाहूया. हर हर महादेव.